गुड मॉर्निंग क्लास. कसे आहात सर्वजण? मॅथमॅटिकल मेथड्सच्या 15व्या भागात आज आपल्याला शिकायचं आहे रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स. या रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टरची सुरुवात आपण मागच्या व्हिडिओपासूनच केली होती. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर काय आहे, तर द स्प्लिटिंग ऑफ सिंगल व्हेक्टर इंटू 2 or more components such that the combined effect of these components is same as the original vector. काय आहे हे रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स? तर हा एक सिंगल व्हेक्टर रिझॉल्व करणे. मग रिझॉल्व करणे म्हणजे काय? तर त्याला विभागणे, डिव्हाइड करणे, स्प्लिट करणे 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोनंटमध्ये. पण मग हे डिव्हायडेशन होत असताना असं देखील होतं, लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस ते 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोनंट आपण पुन्हा ॲड करू त्यावेळेस तुम्हाला पुन्हा काय मिळायला पाहिजे, तर तो सिंगल व्हेक्टर मिळायला पाहिजे की ज्याचं तुम्ही काय केलेलं आहे, रिझॉल्युशन केलेलं आहे. बरोबर आहे की नाही मी बोलते ते? बघा मग आता होईल काय? द कॉम्पोनंट्स कॅन बी फाउंड ॲट एनी रिक्वायर्ड अँगल, बट इफ दे आर ॲट राईट अँगल्स टू इच अदर then they are called rectangular component. बघा rectangular component. दोन व्हेक्टर्स रिझॉल्व होत असताना त्यांच्यामध्ये काहीतरी डिग्रीचा अँगल तयार होईल, पण ज्या वेळेस हे दोन्ही कॉम्पोनंट एकमेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल करून रिझॉल्व होतील त्यावेळेस व्हेक्टरच्या या कॉम्पोनंटला तुम्ही म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. बरोबर आहे? राहील लक्षात? आता मुळात आपल्याला रिझॉल्युशन करण्याची गरज का पडली हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या पॉईंटचं रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर्स याचं महत्त्व देखील कळणार नाही. बरोबर आहे ना? मग आता मी तुम्हाला सांगते की रिझॉल्युशन करण्याची गरज काय पडली आपल्याला. बघा आपण काय करूयात, आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात. ठीक आहे? ऑब्जेक्ट हे बघा, हा डस्टर आहे माझा बोर्ड पुसण्याचा, त्याला एक ऑब्जेक्ट म्हणून आपण कन्सिडर करू. ठीक आहे? या डस्टरची डायग्रॅम ड्रॉ करते. बघा माझं चित्रकला किती सुंदर आहे. बघा हे झालं डस्टर, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे? मग आता याला आपण काय करूयात, फोर्स तुम्हाला माहीत आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि या व्हेक्टर क्वांटिटीचंच आपल्याला काय करायचं आहे, तर रिझॉल्युशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे रिझॉल्युशन करायचं आहे ते स्केलरचं नाही करत आपण, ते रिझॉल्युशन कुणाचं करतोय आपण, तर व्हेक्टर्सचं करतोय. ठीक आहे? मग आता काय करते मी, फोर्स नावाची जी क्वांटिटी आहे सपोज, तो फोर्स मी एक्झर्ट करते असा वरून खालच्या दिशेने, असा असा या दिशेने एक्झर्ट केलेला फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने जर फोर्स एक्झर्ट केला तर तुम्ही मला सांगा, हा जो ब्लॉक आहे आपला, जो ऑब्जेक्ट आहे, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करेल का हो? हे बघा डस्टर आहे, असा फोर्स एक्झर्ट करते मी वरच्या बाजूने, असा फोर्स एक्झर्ट केला जातो. मग तुम्ही मला सांगा हा मूव्ह होईल का? नाही, कारण फोर्स कुठं आहे, तर डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे हा ब्लॉक, हा ऑब्जेक्ट काय केला जाईल, तर खालच्या बाजूला प्रेस केला जाईल. ठीक आहे? मी ह्या फोर्सचं मॅग्निट्यूड लिहिते, सपोज 3 न्यूटन. किती मॅग्निट्यूडचा हा फोर्स आहे? 3 न्यूटनचा आहे. आता पुन्हा तेच माझं सेम डस्टर, म्हणजे की ज्याला मी ऑब्जेक्ट म्हणते, एक वुडन ब्लॉक म्हणते, त्याच्यावर मी फोर्स एक्झर्ट करते. आता डायरेक्शन बघा कोणची आहे, ह्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मी काय करते, तो डस्टर, तो ब्लॉक, तो ऑब्जेक्ट मूव्ह करते. फोर्स आपण सेम ठेवूयात 3 न्यूटन. ठीक आहे? म्हणजे फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन ह्या वेक्टरची चेंज होती, फोर्स ह्या वेक्टरची डायरेक्शन चेंज होताना तुम्हाला दिसते. ही डाऊनवर्ड डायरेक्शनने, ही हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये टुवर्ड्स राईट हँड साईड तुम्हाला ती दिसते. पण इथं मात्र त्या ब्लॉकमध्ये काय असेल, तर काहीतरी ॲक्सेलरेशन असेल, एची काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला तिथं दिसणार आहे. बरोबर ना? XY Z काहीतरी मॅग्निट्यूडने तो ब्लॉक ॲक्सेलरेट होतो. बघा ना, इथं तो ब्लॉक आहे, मी फोर्स या डायरेक्शनने एक्झर्ट केला, इथून. तर या फोर्समुळे काय होईल, तो ब्लॉक पुढे ढकलला जाईल.
हो की नाही. तो लिनियरली काय होईल तर ॲक्सेलरेट होईल की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती 3 न्यूटनचा फोर्स एक्झर्ट करताय कुठं टुवर्ड्स राईट हँड साईड. ठीक आहे. म्हणजे इथं ॲक्सेलरेशन झाली, इथं ॲक्सेलरेशन प्रेझेंट नव्हती कारण ब्लॉक हल्लाच नाही, ॲक्सेलरेट होत नाही हा ब्लॉक मात्र झाला. आता अजून एक ब्लॉक घेऊयात आपण. सेम डायग्रॅम डस्टरची. बघा आता मी या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करते. ब्लॉकवरती कुठल्या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करते? डायरेक्शन बघा या डायरेक्शन, म्हणजे हा तो जो ब्लॉक आहे हा असा आहे आणि मी या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करते असा असा. मग आता मला दिसतंय काय? हा जो ब्लॉक आहे तो ॲक्सेलरेट होतोय. समजा याचं ॲक्सेलरेशन म्हणते मी वाय, मी एक्स का नाही म्हटलं? तर जेवढा हा ब्लॉक या केसमध्ये ॲक्सेलरेट होईल तेवढा हा होणार नाही. म्हणजे इथं ॲक्सेलरेशन कमी आहे. कोणापेक्षा? तर या केसपेक्षा. इथं ॲक्सेलरेशन जास्त आहे, इथं ॲक्सेलरेशन कमी आहे. म्हणजे या फोर्समुळं इथं पण मॅग्निट्यूड काय आहे तर सेम आहे फोर्सची 3 न्यूटन. मग आता होतंय काय? ॲक्सेलरेट तर होतोय म्हणजे याचा अर्थ फोर्स या दिशेने सुद्धा असेल, पुढंही जातोय हा ब्लॉक. पण जितक्या सडनली हा मूव्ह झाला होता तितक्या सडनली हा नाही मूव्ह होते. जितक्या सडनली याचं ॲक्सेलरेशन तयार झालं तितक्या सडनली याचं ॲक्सेलरेशन नाही तयार होते. पण मूव्ह तर होतोय, पुढं तर जातोय. आपण बघायचं का करून? हे बघा असा फोर्स एक्झर्ट करते, असा तिरका आहे, असा सरळ असा उभा नाही आहे, असा आहे. मग बघा बरं हा पुढं तर जाईल. ठीक आहे. म्हणजे या डायरेक्शनने तो मूव्ह होईल आणि प्लस हे करत असताना तो खालच्या बाजूने सुद्धा काय केला जाईल ते प्रेस केला जाईल. आलंय का लक्षात मी काय म्हणते ते? इथं तो खालच्या बाजूने ढकलला गेला, फोर्स असा डाऊनवर्ड डिरेक्शनने अप्लाय केला गेला, याची मुवमेंट झाली नाही. याची मुवमेंट झाली, ॲक्सेलरेशन तयार झालं. हा जो ब्लॉक आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो टुवर्ड्स राईट हँड साईडने पुश केला गेला. इथं पुश केला जातोय, ढकलला जातोय, पुढं ॲक्सेलरेट होतोय. पण याच्या एवढा ॲक्सेलरेट होत नाही, ह्या मधल्या केस इतका हा ॲक्सेलरेट होत नाही आहे. आणि प्लस त्याला ॲक्सेलरेट करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात येते की हा फोर्स खालच्या दिशेने सुद्धा एक्झर्ट केला जातोय, खालच्या बाजूने सुद्धा हा ब्लॉक हा ऑब्जेक्ट आपल्याकडनं दाबला जातोय. म्हणजे त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला जातोय की जो डाऊनवर्ड डायरेक्शनने सुद्धा आहे. कळतंय का? मग आत्ता हे जे दोन फोर्स आहेत त्यांचा जो कंबाईन इफेक्ट आहे तो म्हणजे हा फोर्स आहे, हा या दिशेने एक्झर्ट केला गेलेला की ज्याला मी 3 न्यूटन असा लिहिते. बरोबर आहे का? मग याला मी म्हणते F1 आणि या फोर्सला मी म्हणते F2. या दोघांची ॲडिशन म्हणजे कोण असणार आहे तर या दिशेने जाणारा फोर्स असणार आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे याचा अर्थ काय तर हा जो तुमचा F फोर्स आहे, हा जो वेक्टर आहे तो 2 कॉम्पोनंटमध्ये काय झाला आहे? रिझॉल्व झाला आहे. कळतंय? हा तुमचा रिझल्टंट व्हेक्टर आहे, हा रिझल्टंट व्हेक्टर आहे की जो 2 व्हेक्टरमध्ये डिवाईड झाला. एक होता F1 आणि दुसरा होता F2 आणि ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे कोण असणार आहे तर हा रिझल्टंट व्हेक्टर असणार आहे. येतंय लक्षात? मग आता रिझॉल्युशन झालं हे तर तुम्हाला ह्या केसमधून लक्षात येत असेल की फोर्स राईट हँड साईडला सुद्धा एक्झर्ट केला गेला आणि फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने सुद्धा एक्झर्ट झाला. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे कोण आहे तर हा F फोर्स आहे. म्हणजे ह्या Fचं, ह्या सिंगल व्हेक्टरचं, ह्या रिझल्टंट व्हेक्टरचं काय झालेलं आहे? रिझॉल्युशन झालेलं आहे 2 व्हेक्टरमध्ये. एकाला मी म्हणते F1 बार, दुसऱ्याला मी म्हणते F2 बार. ज्यावेळेस फक्त मॅग्निट्यूडचा विचार करूयात ना आपण त्यावेळेस बार लिहिण्याची गरज नाही. बार लिहिला की आपण असं सांगत असतो की मी मॅग्निट्यूडचा विचार करते तसाच मी डायरेक्शनचा सुद्धा विचार करते. आणि ज्यावेळेस मी बार लिहित नाही, नुसतं मी लिहिलं F2 तर मग समोरच्याला असं लक्षात येतं की यांना फक्त मॅग्निट्यूडशी संबंधित बोलायचं आहे. आलं ना लक्षात? मग बघा आता सेम कंडिशन अशी असेल की एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट असेल, त्याला आपण या दिशेने ढकलतोय.
म्हणजे फोर्स एक्झर्ट करतोय या दिशेने. आपण दुसरा एक फोर्स एक्झर्ट करतोय सेम ऑब्जेक्टवर या दिशेने. पण मग आता इफेक्ट काय दिसतोय, ना ऑब्जेक्ट इकडच्या दिशेने ढकलला जात, ना तो इकडच्या दिशेने ढकलला जात. तो असा ढकलला जातो, तो असा मूव्ह होतो, तो असा पुढं जातो. म्हणजे या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट कोण आहे, तर हा व्हेक्टर आहे. का, तर या डायरेक्शनने तो काय झालेला आहे, तर पुढं गेलेला आहे. म्हणजे मी आता व्हेक्टर ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस मी फोर्स म्हणते, मग आपण असं म्हणूयात की हा फोर्स व्हेक्टर आहे F1 बार, हा आहे F2 बार, आणि ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे कोण असेल, तर हा रिझल्टंट व्हेक्टर असेल. आणि मग हे दोन व्हेक्टर कसे ॲड करायचे ते तर तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी मी तुम्हाला 2 लॉ शिकवले. एक होता ट्रँगल लॉ आणि दुसरा होता पॅरलेलोग्राम लॉ. बरोबर आहे ना, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर्स असा तो लॉ मी तुम्हाला शिकवला होता. आणि मी तुम्हाला ट्रँगल लॉसुद्धा शिकवला होता. मग आता हे जे दोन व्हेक्टर्स आहेत F1 आणि F2 आपल्याला ॲड करता येतील कोणता लॉ वापरून, तर ट्रँगल लॉ वापरून. हो की नाही, करूयात बरं आपण. चला बरं, मी तुम्हाला ट्रँगल लॉ अप्लाय करून दाखवते. बघा, हा मी ड्रॉ करते पहिला व्हेक्टर, हा इथं ऑब्जेक्ट आहे बरं का, आणि त्याच्यावरती हा पहिला फोर्स एक्झर्ट केला गेला. F1 म्हणतो ना आपण त्याला, F1 बार म्हणूयात. ठीक आहे. दुसरा व्हेक्टर इथं ड्रॉ करते, मी त्याला म्हणते F2 बार. आपण असं म्हणूयात की हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवर 2 डिफरंट डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट केला गेला आहे. पण मग 2 डिफरंट डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट केल्यामुळं ना हा ऑब्जेक्ट इथं ढकलला जातोय, ना तो इथं ढकलला जातोय. तो कुठं ढकलला जातोय, तर तो इथं ढकलला जातोय, इथं ढकलला जातोय. कळतंय का तुम्हाला. मग या बाजूने न जाता किंवा या बाजूने न जाता हा ऑब्जेक्ट इकडून जातोय, इथून. म्हणजे हा या 2 व्हेक्टरचा काय आहे, तर रिझल्टंट आहे. बरोबर आहे. मग आता हा रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठीचा एक लॉ तर मी तुम्हाला शिकवला आहे. तुम्ही काय करायचं माहिती आहे, हा जो व्हेक्टर आहे F2 बार, हा असा पेनने दाखवते मी, हा F2 बार हा असाच इकडे शिफ्ट करायचा, इथं. मग मी करते, केला, शिफ्ट केला F2 बार, की ज्याची टेल इकडं आली आणि ज्याचा हेड इकडं आला. आता मी काय करते, हा F2 बार इकडं आला ना, हा रफ करून टाकते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. झालं. इथं तुम्हाला दिसायला लागला हा काय आहे, तर ट्रँगल लॉ आहे. बरोबर आहे की नाही. बघा, पहिल्या व्हेक्टरची इथं काय आहे, टेल आहे. इथं पहिल्या व्हेक्टरचा म्हणजे F1 बारचा हेड आहे. इथं दुसऱ्या व्हेक्टरची काय आहे, तर टेल आहे. इथं त्याचा काय आहे, हेड आहे. म्हणजे हे दोन्ही व्हेक्टर F1 बार आणि F2 बार कसे आहेत, तर इन ऑर्डर आहेत. आणि आपल्याला ट्रँगल लॉमध्ये ते तसेच ठेवायचे असतात. आणि या 2 व्हेक्टरचा हा काय आहे, रिझल्टंट आहे, की ज्याची बिगिनिंग कुठं असेल, तर पहिल्या व्हेक्टरच्या टेलपाशी, आणि ज्याचा हेड कुठं असेल, तर दुसऱ्या व्हेक्टरच्या हेडपाशी. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे कोण असेल, तर हा रिझल्टंट असेल. हे तर तुम्ही शिकलाय ना. या रिझल्टंटने पहिल्या व्हेक्टरबरोबर केलेल्या अँगलला आपण म्हणायचं थिटा. असं नाही की तुम्ही थिटाच म्हणायचं, तुम्ही अल्फा म्हणा, बीटा म्हणा, गॅमा म्हणा. आपण अँगल रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला जे लेटर चांगलं वाटतं ते रिप्रेझेंट करा. बऱ्यापैकी वेळेस आपल्या डोक्यामध्ये अँगल म्हटलं की थिटा असतो, म्हणून मी सुद्धा म्हणते की रिझल्टंट बरोबर पहिल्या व्हेक्टरने केलेला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणूयात, तर थिटा म्हणूयात. ठीक आहे. हे आलं तुमच्या लक्षामध्ये. आता याला जर मी ट्रँगल लॉ अप्लाय करत असेल तर मी काय बरं लिहील, बघा बरं, मी असं लिहील, R बार इक्वल टू F1 बार प्लस F2 बार. हो की नाही. मग आता मी तुम्हाला म्हणत होते की रेक्टँग्युलर सिस्टीममध्ये काय असतील, तर हे जे 2 व्हेक्टर्स असतील ना, ते कसे मूव्ह होणार आहेत, तर कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या एक्स ॲक्सिसने आणि अलॉंग वाय ॲक्सिस असं त्यांची मूव्हमेंट असणार आहे. हे इथंपर्यंत तुम्हाला कळलं.
आपण दोन व्हेक्टरची ॲडिशन केली की तिसरा काय येतोय, तिसरा जो सिंगल व्हेक्टर आहे तो काय आहे तर त्याचा रिझल्टंट आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता ना की हा जो सिंगल व्हेक्टर आहे या सिंगल व्हेक्टरचे F1 बार आणि F2 बार हे काय आहेत तर कॉम्पोनंट आहेत. म्हणजे आपण ह्या रिझल्टंट व्हेक्टरला काय केलं तर रिझॉल्व केलं दोन कॉम्पोनंटमध्ये. एक होता F1 बार आणि दुसरा होता F2 बार. बरोबर आहे. मग बघा आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमने आपल्याला काम करायचं आहे. मग मी तुम्हाला सांगते की आपण असं करूयात. एक्स ॲक्सिस काढते आणि वाय ॲक्सिस काढते. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला नेहमीच कसा असेल बरं तर परपेंडिक्युलर असेल. हा आपला एक्स ॲक्सिस आणि हा आहे आपला वाय ॲक्सिस. ह्या दोघांमधला अँगल नेहमीच किती असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे. हो की नाही. मग आता एक जो व्हेक्टर आहे की ज्याला आपण म्हणूयात RX, जसा की आपला F1 बार होता ना तसाच मी काय म्हणते तर RX म्हणते. ठीक आहे. RX हा व्हेक्टर आहे. रिझल्टंट व्हेक्टरचे हा रिझल्टंट व्हेक्टर आहे R बार. आपण त्याचे दोन व्हेक्टर तयार केले होते. तुम्हाला एक्झाम्पल समजण्यासाठी मी ते दिलं होतं F1 बार आणि F2 बार. हे ह्या रिझल्टंटचे हे या सिंगल व्हेक्टरचे काय झाले तर कॉम्पोनंट झाले. पण मग आता हेच कॉम्पोनंट एक फोर्स या दिशेने चालला आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि दुसरा जो फोर्स आहे तो चालला आहे अलॉंग वाय ॲक्सिस. तर त्याचे कॉम्पोनंट लिहित असताना मी असे सुद्धा लिहू शकते. मी असं लिहिलं RX बार आणि दुसरा मी काय लिहिते तर RY बार. कारण ह्या रिझल्टंटचेच ते काय आहेत तर दोन कॉम्पोनंट आहेत. प्रत्येक वेळेस फोर्सच असेल असं नाही आहे. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतील की ज्या व्हेक्टर्स असतील. ठीक आहे. मग ह्या रिझल्टंटचे जे दोन कॉम्पोनंट आहेत एक अलॉंग एक्स ॲक्सिस जातो आहे म्हणून मी त्याला लिहिते RX बार आणि दुसरा अलॉंग वाय ॲक्सिस जातो आहे म्हणून मी त्याला लिहिणार आहे RY बार. ठीक आहे. बघा इथं लिहिला मी RX बार. का तर हा जो RX व्हेक्टर आहे तो कुठं चालला आहे तर अलॉंग एक्स ॲक्सिस. इथं या दोन्ही व्हेक्टरची काय आहे तर ओरिजिन आहे. ठीक आहे. RXची ही ओरिजिन आणि RY बारची सुद्धा ही काय आहे तर ओरिजिन आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्हेक्टरची टेल काय झालेली आहे तर इथं एकत्रित आलेली आहे, कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. आणि प्लस हे दोन व्हेक्टर कुठं चाललेले आहेत तर अलॉंग एक्स ॲक्सिस RX चालला आणि अलॉंग वाय ॲक्सिस कोण चालला तर RY चालला. ठीक आहे. आता ह्या दोघांचा रिझल्टंट हा व्हेक्टर असेल ज्याला मी R बारने काय करते रिप्रेझेंट करते. ठीक आहे. मग आता काय होईल आपण काय करूयात यांना नावं देऊयात. आपण याला म्हणूयात लेबलिंग करूयात. आपण याला म्हणूयात व्हेक्टर OA म्हणजे RX बार. ठीक आहे. म्हणजे OA बार म्हणजेच काय झाला तर आपला RX बार झाला. इथं आहे OB व्हेक्टर OB. OBला मी काय म्हणते RY बार. व्हेक्टर OB बार इक्वल टू व्हेक्टर RY बार. हा आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि हा आहे अलॉंग वाय ॲक्सिस. आता जर मी यांना ट्रायंगल लॉ अप्लाय केला तर मी हे कसं लिहू शकेल रिझल्टंट व्हेक्टर. मी असं लिहू शकेल ना R बार इक्वल टू RX बार प्लस RY बार. जर मी इथं युनिट व्हेक्टर दाखवले I आणि मी इथं दाखवला J तर मी हे असं सुद्धा लिहू शकते. इथं युनिट व्हेक्टर आहे म्हणून काय लिहायची कॅप काढायची किंवा हॅट म्हणायचं त्यांना I कॅप J कॅप किंवा I हॅट J हॅट. मग मी हेच इक्वेशन असं सुद्धा लिहू शकते R बार इक्वल टू I कॅप RX प्लस J कॅप RY. बरोबर आहे. आता पुढं इथं ह्या रिझल्टंट व्हेक्टरने ह्या एक्स ॲक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे तो काय असेल तर थीटा असेल. ठीक आहे. मग आपण आता काय करूयात या रिझल्टंट व्हेक्टरला लेबलिंग करून घेऊयात. ह्याला काहीतरी नाव देऊयात आपण ह्या व्हेक्टरला व्हेक्टर OC. आणि हा BC
आणि हा सी ए आपण काय करूयात जोडून टाकूयात. हा आहे आपला एक्स ॲक्सिस. ठीक आहे. हा झाला सी, हा झाला ओ ए, हा ओ सी आणि हा आहे व्हेक्टर ओ बी. ही झाली आपली 2 डायमेन्शनल रेक्टँग्युलर कॉम्पोनंट सिस्टीम. ठीक आहे, की जिच्यामध्ये एक्स ॲक्सिसने जाणारा एक व्हेक्टर आहे आर एक्स बार, वाय ॲक्सिसने मूव्ह होणारा एक व्हेक्टर आहे आर वाय बार, की ज्याच्यामध्ये 2 युनिट व्हेक्टर आहेत. एक आहे अलॉंग एक्स ॲक्सिस जाणारा की ज्याला मी रिप्रेझेंट करते आय कॅपने, दुसरा आहे अलॉंग वाय ॲक्सिस जाणारा की ज्याला मी रिप्रेझेंट करते जे कॅपने. ठीक आहे, मग आता मी करते काय, हा जो थिटा मला इथं दिसतोय हा थिटा अँगल, या थिटाचा कोसाइन अँगल लिहिते म्हणजे कॉस थिटा लिहिते. ठीक आहे, कॉस ऑफ थिटा इक्वल टू, चला सांगा बघू कॉस ऑफ थिटा काय येतो आपला. कॉस ऑफ थिटा म्हणजे काय असेल तर ॲडजेसंट साईड असेल, म्हणजे ही असेल, हो की नाही. ओ ए डिवाइड बाय डायगोनल म्हणजे काय असेल तर ओ सी असेल. ओ ए काय आहे आय कॅप इंटू आर एक्स डिवाइड बाय ओ सी काय आहे तर रिझल्टंट आहे. मी बार बार लिहिणं का बंद केलं तर इथं मी फक्त मॅग्निट्यूडबद्दल विचार करते म्हणून बार लिहिण्याची मला गरज नाही. कॉस ऑफ थिटा इक्वल टू युनिट व्हेक्टरची ज्यावेळेस मी फक्त मॅग्निट्यूड लिहिते फॉर्म्युल्यामध्ये त्यावेळेस ती मॅग्निट्यूड तुम्हाला माहीत आहे त्याच्या नावावरूनच, युनिट व्हेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काय असेल युनिटी असेल. ठीक आहे, 1 असेल. मग 1 मल्टिप्लाइड बाय आर एक्स काय असेल तर आर एक्सच असेल, डिवाइड बाय काय असेल आर. ठीक आहे, देअरफॉर मग आता आर एक्सची व्हॅल्यू काय असेल, आर एक्स इक्वल टू आर, इथं जो डिनॉमिनेटरला आहे तो इथं न्यूमरेटरला येईल, आर इंटू कॉस ऑफ थिटा. झालं. जसा या थिटासाठी कोसाइन अँगल लिहिला होता तसाच या सेम थिटासाठी मी साइन अँगलसुद्धा लिहिते, साइन ऑफ थिटा. साइन थिटा असेल तर साइन थिटा काय असतो, अपोजिट साईड म्हणजे ही ए सी डिवाइड बाय डायगोनल म्हणजे काय झाला तर ओ सी, हो की नाही. ए सी डिवाइड बाय ओ सी. ए सी म्हणजे काय बघा, हा जो आर वाय व्हेक्टर आहे म्हणजे हा ओ बी तो ह्या ए सीला कसा दिसतोय तर पॅरलल दिसतोय. म्हणजे हा जर आर वाय बार असेल तर ह्या व्हेक्टरची जेवढी मॅग्निट्यूड आहे तेवढीच मॅग्निट्यूड कुणाची असेल तर ह्या ए सीची असेल. बरोबर आहे, म्हणून बिनधास्त ए सीला काय लिहून टाकायचं तर आर वाय लिहून टाकायचं डिवाइड बाय ओ सी म्हणजे काय आहे तर तुमचा रिझल्टंट व्हेक्टर आहे. ठीक आहे, मग आर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आर वाय इक्वल टू हा आर पुन्हा इथं जाईल, लेफ्ट हँड साईडला जाईल म्हणजे न्यूमरेटरला जाईल आणि साइन ऑफ थिटा ॲज इट इज राहील. ठीक आहे, म्हणजे आपण 2 व्हॅल्यू मिळवल्या. एक होती आर एक्ससाठीची, इथे लिहून ठेवते, आर एक्स इक्वल टू आर इंटू कॉस ऑफ थिटा, आणि दुसरी व्हॅल्यू आहे आर वाय इक्वल टू आर इंटू साइन ऑफ थिटा. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचे हे दोन्हीही इक्वेशन. म्हणजे मी आर एक्सचा स्क्वेअर करीन आणि आर वायचा स्क्वेअर करीन आणि हे एकमेकांमध्ये ॲड करीन. मी इथं सुद्धा आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा करेल. आपण ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड म्हणू का, जिथं आर एक्स आहे ना तिथं आपण म्हणूयात इक्वेशन नंबर फर्स्ट आणि जिथं आर वाय आहे तिथं म्हणूयात आपण इक्वेशन नंबर सेकंड. हा जो फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड असं देणं मला आवडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही हेच लक्षात ठेवावं, आर एक्स इक्वल टू आर कॉस ऑफ थिटा. तुम्ही हेच लक्षात ठेवावं, आर वाय इक्वल टू आर साइन थिटा, कारण हे इक्वेशनचे नंबर तर बदलत राहतील ना. मी कॉस ऑफ थिटा इक्वल टू आर एक्स डिवाइड बाय आरला सुद्धा इक्वेशन फर्स्ट म्हणू शकते, याला इक्वेशन सेकंड म्हणू शकते, याला इक्वेशन थर्ड आणि याला इक्वेशन फोर्थ म्हणू शकते. पण आपल्याला हा साइन थिटा कॉस थिटा नाही ना ॲड करायचा. आपल्याला काय ॲड करायचं आहे, आर एक्स आणि आर वाय ॲड करायचं. मग तुम्ही तसंच लक्षात ठेवायचं की आपण आर एक्समध्ये आर वाय ॲड करणार, पण कधी आधी स्क्वेअर करू. मग मी इथं स्क्वेअर करू का आधी यांचा, बघा मी असं लिहिते, आर एक्सचा स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा.
असं कॉस थिटा साईन थिटा असं ज्यावेळेस लिहिलेलं असतं ना त्यावेळेस कॉस थिटा स्क्वेअर असं नसतं लिहायचं, कॉस स्क्वेअर लिहायचा आणि मग लिहायचा थिटा. ठीक आहे. इथं आर वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मग आता इक्वेशन फर्स्टमध्ये इक्वेशन सेकंड काय करायचं, ॲड करायचं. म्हणजे लेफ्ट हँड साईडमध्ये ॲड करणार तुम्ही, राईट हँड साईडमध्ये ॲड करायची. बघा बरं करते मी. इथं मी आर एक्स आणि आर वायच्या व्हॅल्यूज लिहिल्यात ना, तुमचं लक्ष इथं असं. मग मी इथं करते लेफ्ट हँड साईडला आर एक्सचा स्क्वेअर करायचा आणि मग ॲड करायचं आर वायचा स्क्वेअर. हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. स्क्वेअर करून घेऊन मग काय करतोय आपण, ॲड करतोय. ठीक आहे. म्हणजे आर एक्सचा स्क्वेअर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, आर वायचा स्क्वेअर आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. मग इथं लेफ्ट हँड साईडची मी काय करून घेतली, स्क्वेअरिंग केलं आणि ॲडिशन केली. सेम तसंच मी राईट हँड साईडला सुद्धा करेल. बरोबर आहे. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथं लिहिते आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. इथं आर स्क्वेअर कॉमन दिसतोय, कॉमन काढू शकतो आपण, दोनदा लिहिण्याची गरज नाही. आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये कोण राहतं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. असा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, ती किती येते, 1 येते. ठीक आहे. मग हा काय झाला, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. मग नुसताच आर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मी असं लिहिते, आर स्क्वेअर इथं लिहिते, आर स्क्वेअर इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. मग आता रिझल्टंटची मॅग्निट्यूड पाहिजे ना आपल्याला, रिझल्टंट फाइंड आउट करायचा. मग स्क्वेअर नाही फाइंड आउट करायचा त्याचा, मग आपण असं करू शकतो, स्क्वेअर रूट घ्यायचं. ठीक आहे. मग स्क्वेअर रूट घेतलं की होईल काय, हे स्क्वेअर रूट ह्या स्क्वेअरला कॅन्सल होतं. म्हणजे इथं राहतो आर इक्वल टू आणि इथं स्क्वेअर रूट तसंच राहील, अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे ही काय फाइंड आउट केली तुम्ही, रिझल्टंटची मॅग्निट्यूड फाइंड आउट केली. पण मग बघा आता आपल्याला हा थिटा अँगलसुद्धा काय करावा लागणार आहे, तर फाइंड आउट करावा लागणार आहे. प्रत्येक वेळेस थोडीच ना तो एकसारखा असणार आहे. म्हणजे पहिल्या वेक्टरबरोबर हा पहिला वेक्टर झाला, हा झाला दुसरा वेक्टर आणि हा झाला रिझल्टंट. मग आता बघू, हा जो रिझल्टंटने पहिल्या वेक्टरबरोबर केलेला जो अँगल दिसतोय ह्या दोघांमधला, तो एवढा दिसतोय का तुम्हाला, नाही. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. म्हणजे रिझल्टंटने एक तर पहिल्या वेक्टरबरोबर केलेला अँगल तुम्हाला माहीत पाहिजे किंवा दुसऱ्या वेक्टरबरोबर केलेला अँगल तुम्हाला माहीत पाहिजे. आणि तो आपल्याला माहीत असतो कारण रिझल्टंट कोणत्या दिशेने जातोय ते आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे. मग आता थिटा फाइंड आउट करण्यासाठी माझा काय प्रयत्न असेल, तर मी आर एक्स आणि आर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवली. आर एक्स इक्वल टू आर इंटू कॉस ऑफ थिटा, आर वाय इक्वल टू आर इंटू साईन ऑफ थिटा. आता मी काय करते, इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने काय करते तर डिवाइड करते. इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने डिवाइड करते. म्हणजे मी इथं लिहील आर वाय बाय आर एक्स. इक्वेशन सेकंडला डिवाइड बाय इक्वेशन फर्स्ट करतो ना, इक्वेशन सेकंड डिवाइड बाय इक्वेशन फर्स्ट. मग आर वाय बाय आर एक्स इक्वल टू, आर वाय म्हणजे काय, आर इंटू साईन थिटा डिवाइड बाय आर एक्स काय, आर इंटू कॉस ऑफ थिटा. आर आर कॅन्सल आउट होऊन जाईल. मॅग्निट्यूड काय असणार आहे, रिझल्टंटची एकसारखी असणार आहे. देअरफॉर आर वाय बाय आर एक्स इक्वल टू, ट्रिगोनॉमेट्रीमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे, साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा असतो. बरोबर आहे. म्हणजे नुसता थिटा फाइंड आउट करायचा असेल तर थिटा इक्वल टू हा टॅन ज्यावेळेस इक्वल टू साईनच्या पलीकडे जातो त्यावेळेस तो असा डिनॉमिनेटरला जात नाही, त्याच्यासाठी लिहावं लागतं आपल्याला टॅन इनव्हर्स.
म्हणजे टॅन इन्व्हर्स म्हणजे डिनॉमिनेटरलाच गेलेला आहे असा त्याचा अर्थ. ठीक आहे. टॅन इन्व्हर्स आणि हा आर वाय बाय आर एक्स ॲज इट इज. म्हणजे आज तुम्हाला 2 फॉर्म्युले मिळाले. एक मिळाला थिटासाठीचा आणि एक मिळाला रिझल्टंटसाठीचा. म्हणजे आता तुम्हाला ह्या लेक्चरमधून काय लक्षात ठेवावं लागेल की जर 2 व्हेक्टर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील आणि त्यांचा रिझल्टंट तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, रिझल्टंटची मॅग्निट्यूड, तर तुम्ही काय करायचं, पहिल्या व्हेक्टरचा स्क्वेअर घ्यायचा, दुसऱ्या व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा म्हणते बरं का मी, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर घ्यायचा, दोघांची ॲडिशन करायची आणि आलेल्या ॲडिशनचा काय पाहायचा, स्क्वेअर रूट पाहायचा. ठीक आहे. मग तुम्हाला काय मिळेल, रिझल्टंट मिळेल. आणि त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला, पहिल्या वेक्टरमध्ये आणि रिझल्टंटमध्ये जो अँगल आहे तो तुम्हाला फाइंड आउट करता येईल, थिटा इक्वल टू टॅन इन्व्हर्स आर वाय बाय आर एक्स. ठीक आहे. आज अशी अपेक्षा करू शकते की मी जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे तेवढं समजेल. अवघड वाटून घ्यायचं नाही. जिथं तुम्हाला असं वाटते की डिफिकल्ट आहे, मला समजलं नाही आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पुन्हा तो व्हिडिओ पाहायचा, म्हणजे तुम्हाला ते लगेच क्लिक होईल. ग्रुपवर नोट्स तर तुम्हाला देऊन ठेवलेलेच आहेत. व्हिडिओ पाहायचा, नोट्स वाचायच्या, म्हणजे जिथं तुम्हाला असं अवघड वाटत असेल त्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. तुम्हाला काही डाऊट्स राहणार नाहीत. ठीक आहे. मग भेटायचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.